ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा. आज आपण केजचे महारुद्र देशपांडे अर्थात केजकर स्वामी यांची कथा ऐकूया. अंबेजोगाईजवळ केज नावाचे एक गाव आहे. तिथले एक ऋग्वेदी ब्राह्मण महारुद्र देशपांडे, त्यांना 3 भाऊ होते. त्यांचे निजाम सरकारचे उत्पन्न जप्त झाले होते. ते सुटण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यश येईना. बीडमध्ये एक साधू होते. देशपांडे त्यांच्या दर्शनाला नेहमीच जायचे. एकदा त्यांनी साधूंना विचारले, उत्पन्न कसे सुटेल? तेव्हा ते म्हणाले, अक्कलकोटला जा. महारुद्र देशपांडे अक्कलकोटला आले. तेव्हा महाराज विरूपाक्ष मोदीच्या घरात होते. देशपांडेंनी श्रीफलादी अर्पून साष्टांग नमस्कार घातला, तर त्यांचे अंतरंग ओळखून स्वामी म्हणाले, 4 मनोरे आहेत, तिथे जा, म्हणजे शेत सोडवून देऊ. त्याप्रमाणे देशपांडे तिथे गेले, तर थोड्या प्रयत्नातच सहज कार्य झाले. पूर्वी खूप प्रयत्न करून, खूप पैसा खर्च करूनही यश आले नव्हते. ते स्वामी कृपेने लगेच यश मिळाले. त्या दिवसापासून महारुद्ररावांची स्वामींवर भक्ती जडली. उत्पन्न पूर्ववत सुरू झाल्यावर श्रद्धापूर्वक अक्कलकोटला येऊन पूजा नैवेद्य समाराधना करून केजकर घरी परतले. पुढे काही दिवसांनी आपल्या मुलाबाळांसहित ते कुलदेवता पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला गेले, तर तेथे विठ्ठलाऐवजी कटीवर हात ठेवून हास्यवदनाने स्वामी उभे. तो अलौकिक चमत्कार पाहून श्री विठ्ठलाचे षोडशोपचारे पूजन करून देशपांडे घरी आले, पण स्वामी दर्शनाची ओढ लागली म्हणून अक्कलकोटला आले. अक्कलकोटच्या ग्रामजोशींच्या घरी उतरून सहस्त्रभोजन समाराधना करून स्वामींचे षोडशोपचारे पूजन केले. स्वामींचे गुणगान गात घरी परतले, तर 4-8 दिवसात त्यांना द्रव्यांचे हंडे सापडले. पुन्हा स्वामींच्या दर्शनाला आले, तर तापाने आजारी झाले. शेवटची घटका भरली. तेव्हा महारुद्ररावांचा थोरला मुलगा रघुत्तमराव स्वामींना शरण गेला. स्वामींनी सांगितले, जा, तुझ्या बापाला बरे वाटेल. तेव्हा तीर्थप्रसाद घेऊन घरी आला. मुखात तीर्थप्रसाद घातला, तर थंड पडलेले अंग उष्ण झाले. 2-4 दिवसातच देशपांडे पूर्ण बरे झाले. रघुत्तम स्वामींच्या दर्शनाला आला आणि म्हणाला, आपण माझ्या पित्याला पुनर्जन्म दिला, मी 10,000 रौप्य मुद्रिका अर्पण करेन. तर स्वामी पोट धरून धरून हसू लागले. ते स्वतःच लक्ष्मीपती, त्यांनीच दिलेलं माणूस त्यांना काय अर्पण करणार? परमेश्वर तर भावाचा भुकेला, हे दाखवण्यासाठी श्रीगुरू असले आणि त्याला म्हणाले, आम्हाला काही पैसे बेसे नको, जा आता इथून निघ आणि घराच्या उकिरड्यात ते पैसे टाकून दे. हा घे दगड, तिथे नेऊन ठेव. असे म्हणून मुंबईच्या हरिश्चंद्राने केलेल्या उत्तम श्वेतवर्णाच्या मनोहर पादुका स्वामींनी रघुत्तमाला दिल्या. हरिश्चंद्र हा शेणवी जातीचा मुंबईचा राहणारा, नोकरीधंदा करून आणि स्वामींच्या उत्तमोत्तम पादुका करून काहीही मोल न घेता हजारो पादुका त्याने स्वामीचरणांना लावून लोकांना अर्पण केल्या. त्या पादुका घेऊन रघुत्तम केजला आला. त्याने उकिरड्याच्या जागी खूप पैसे खर्च करून स्वामींचा मोठा मठ बांधला. त्यात त्या पादुका आणि मनोहर अशी पंचधातूची मूर्ती स्थापन केली. तिथे जे जन सेवेकरी येतील, महारुद्रराव देशपांडे कुटुंब त्यांचे आदरातिथ्य करायचे. पुढे स्वामींनी बुधवार पेठेतल्या मठात समाधी घेतली. त्यानंतरही देशपांडे अक्कलकोटला यायचे. दत्तजयंती उत्सवाला प्रेमाने मदत करायचे.
महारुद्रराव एकदा बालाजीला गेले तर तिथेही त्यांना अक्कलकोटला जायचा दृष्टांत झाला. पुढे महारुद्ररावांनी संन्यास घेतला. सर्व मंडळीसहित काशी, गया, प्रयाग महायात्रा केली. त्यानंतर अक्कलकोटला येऊन मोठा उत्सव केला. तसेच समाधी मठात त्रिमूर्तीचा मुखवटा, कोनाड्यातील देव, 2 बाजूला 2 शिवलिंगे त्यांनी स्थापन केली. समाधीवर भागीरथी घातली. यथाविधी पूजन अर्चन करून ब्राह्मण पूजन केले. नंतर पुन्हा मार्गशीर्षात दत्तजयंतीला ते अक्कलकोटला आले. तेव्हा केचकर स्वामींची प्रकृती बिघडली. त्यांनी पुजारादी मंडळींना विनंती केली की स्वामी चरणाजवळ मला जागा द्या. शके 1817 साली पौष वद्य नवमीस केचकर स्वामी श्रीगुरूंच्या पदी लीन झाले. सभामंडपाच्या उजव्या बाजूस समर्थांच्या गायीची जिथे समाधी आहे तिथे शेजारी केचकर स्वामींची समाधी बांधली. त्यावर सुंदर शिवलिंग स्थापन केले. समर्थांच्या पूजेबरोबर या समाधीचेही 2 वेळा पूजन होत असते. असे हे भाग्यवंत समर्थ भक्त सदा काळ समर्थ चरणी वस्ती करून राहिले. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.